ग्रामपंचायत पॅनलतर्फे असं ठरवण्यात आलेलं आहे की आमच्या गावाला विद्युत पुरवठा नीट पुरवण्यात आला नाही किंवा आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही लोकसभा चुनावावर आमचा संपूर्ण गावाचा बहिष्कार आहे. कारण आमच्या गावामध्ये विजेचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे सर. अक्षरशः आमचे टीव्ही, पंखे, कूलर जळत आहेत सर या विजेच्या अभावी. त्याच्यामुळे आमची एकच मागणी आहे की आम्हाला ट्रिपल फेस आणि आमचे विद्युत जे काही प्रश्न आहेत ते प्रशासनाने सोडवावे, अन्यथा आम्ही लोकसभा चुनावावर बहिष्कार टाकणार आहोत. वर्षापासून मोहगावदेवी येथे विद्युत पुरवठा व्यवस्थित होत नाही आहे. शेतकरी हा दिवसभर शेतात राबतो आहे आणि घरी आल्यानंतर रात्रीला सुखाचं काही तास निवांत होण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु या विद्युत पुरवठा व्यवस्थित नसल्यामुळे आम्ही या शेतकऱ्याला, बळीराजाला त्याचा सामना करावा लागत आहे. दिवसभर 3 फेजची लाईट नसल्यामुळे पाण्याच्या टाकीमध्ये पाणी नाही येत, कारण 3 फेजची लाईट नसल्यामागचे हे त्याचं कारण आहे. गरोदर आई आहेत, त्यांच्या या विद्युत पुरवठ्याच्या त्यांना सुद्धा सामना करावा लागत आहे. आम्ही या सर्व गोष्टींच्या प्रशासनाला कित्येकदा निवेदन दिलं आहे, परंतु आमच्या या निवेदनाला कोणताही उत्तर न देता आमच्या निवेदन मागे आकारलं आहे. याच गोष्टीचा विचार करून आम्हा मोहगावदेवी वासियांनी लोकसभा चुनावावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.